मित्रांनो, तुमचा मोबाईल खूप स्लो चालत आहे, तसेच मोबाईलमधील ॲप्लिकेशन चालवत असताना ॲप्लिकेशन क्रॅश करत आहेत किंवा मोबाईलची बॅटरी सतत ड्रेन होत आहे आणि मोबाईल गरम होत आहे किंवा तुम्हाला तुमचा मोबाईल हा विकायचा आहे, तर अशा स्थितीत तुम्हाला तुमचा मोबाईल फुल रिसेट करायचा आहे. तर तुम्ही तुमचा मोबाईल फुल रिसेट कशा पद्धतीने करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मोबाईल रिसेट करण्याच्या आधी जर तुमच्या फोनमधील महत्त्वपूर्ण डेटा असेल, जसे की कॉन्टॅक्ट्स, फोटोज, व्हिडिओज, मेसेजेस, अशा सर्व डेटाचा बॅकअप दुसऱ्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये बॅकअप करून घ्यायचा आहे. यामुळे तुमचा महत्त्वपूर्ण डेटा सेव्ह होईल. तर कशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल रिसेट करू शकता ते आपण जाणून घेऊयात. तर मोबाईल रिसेट करण्यासाठी मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. मोबाईलच्या होम स्क्रीनवर आल्यानंतर मोबाईलमधील जे इनबिल्ट सेटिंग ॲप्लिकेशन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेटिंग ॲपवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला सेटिंग ॲपच्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे रिसेट, त्यानंतर सर्च करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे इरेज ऑल डेटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे माझा फोन रिअलमीचा आहे. तुमचा फोन सॅमसंगचा असेल तर सॅमसंगच्या फोनमध्ये फॅक्टरी डेटा रिसेट अशा पद्धतीचं ऑप्शन असू शकतं, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे मी इरेज ऑल डेटा या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला इरेज ऑल डेटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल लॉक स्क्रीन पासवर्ड एंटर करायचा आहे. लॉक स्क्रीन पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे इरेज डेटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी इथे माझा मोबाईल जो आहे तो रिसेट करणार नाही, कारण माझ्या मोबाईलमध्ये पर्सनल डेटा आहे. त्यासाठी मी मोबाईल रिसेट करणार नाही. तुम्हाला मोबाईल रिसेट करायचा असेल तर इरेज डेटा किंवा फॅक्टरी डेटा रिसेट या ऑप्शनवरती क्लिक करून फोन रिसेट करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो फुल रिसेट करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.